पुणे शहरामधल्या विविध गुंड टोळ्यांना देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशमधल्या उमरती गावातील कारखान्यांवर पुणे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आणि तब्बल 50 भट्ट्या उद्ध्वस्त केल्यात। या कारवाईमध्ये 36 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून यापैकी 7 जणांना पुणे पोलिसांनी अटकही केली आहे। त्यांच्याकडून 8 पिस्तूल, काडतूस तसंच पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठा जप्त करण्यात आला असून पुणे शहरात येणारे सगळी शस्त्र याच उमरती गावातून येत असल्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलंय। यासह गुंड शरद मोहोळ याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र देखील इथूनच मागवलं असल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलेलं आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। मध्य प्रदेशच्या उमरती या गावामध्ये जाऊन पुणे पोलिसांच्या टीमने एक धडकदार कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन जे पिस्तूल बनवणारे जे कारखाने आहेत असे 4 कारखाने त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेले आहेत। तिथे जवळपास 47 जणांना पुणे पोलिसांच्या टीमने ताब्यात घेतलेलं होतं आणि या कारखान्यातून जे साहित्य हे बंदूक बनवण्यासाठी लागतं ते देखील पुणे पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। आपल्यासोबत डीसीपी मुंडे सर आहेत ज्यांनी ही पूर्ण कारवाई केलेली आहे। सर, कशा पद्धतीने प्लॅन आखलेलं होतं आणि आपल्याला कशी माहिती मिळाली की हे तिथं आहेत आणि पूर्ण ॲक्शन काय होतं? खूप एक फिल्मी स्टाईलमध्ये हे सगळं झालंय। 2 नोव्हेंबर रोजी आपल्याला एक पिस्टल इथे बरामद होतं, ज्यामध्ये विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता। एक पिस्टलपासून आपण सुरुवात केली, त्याच्यामध्ये बॅक ट्रॅकिंग केली, काही सप्लायर्सला पकडलं। त्या सप्लायर्समधून कळालं की हे सर्व वेपन्स उमरटीमधून येत आहेत, सोशल मीडियाचा वापर केला जात आहे आणि त्यामधून संपर्क करून त्यामध्ये रेट्स डिसाईड करून त्याचं प्रॉपर ट्रेड होत आहे। त्या अनुषंगाने उमरटीमध्ये मग रेड करण्याचं आम्ही ठरवलं। काही जे आरोपी तिथं निष्पन्न केले, आम्ही त्यांचे घरं आयडेंटिफाय केले। रेकीसाठी एक टीम पाठवली होती 1 आठवड्यापूर्वी, त्यांनी पूर्ण गावाची रेकी करून आले, रिकॉनसन्स तिथं केलं आणि मग आपण रेड करण्याचं ठरवलं। 105 जणांची टीम आपण तिथे पाठवली होती। त्यांनी गावामध्ये 22 तारखेला सकाळी रेड केलेली आहे। अपेक्षा अशीच की या ऑपरेशन नंतर तरी पुण्यातील जी वाढती गुन्हेगारी आहे, हातात पिस्टल घेऊन सहजपणे कुणीही कुणावर फायर करतंय, हे सगळं गुन्हेगारी कमी होईल, कुठेतरी आळा बसेल एवढीच अपेक्षा। कॅमेरामॅन राजेश बिटकरसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.